सोलापूर शहर ग्रामीण पोलीस दलाची भरती पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थींनी केलेली आहे। सोलापूरात झालेल्या पावसामुळे ग्राउंडवरती चिखल साचलेला आहे। मुलांच्या शारीरिक चाचणीला सुरुवात झाली, मात्र मैदानावरती चिखल असल्यामुळे मुलींना दुखापत होण्याची भीती आहे। दरम्यान सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील ग्राउंडवरती सगळीकडे चिखल साचल्याने प्रशासनाकडून मुरुम टाकून मैदान तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय। पावसामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने खबरदारी घेतली जाते आहे। ग्राउंड ओला असल्यामुळे सर त्यांना पळता येत नाही आहे सध्या। मग सरकारला सांगायचं एवढं एकच विनंती सर की आमच्या सगळ्या गोष्टी आमच्या मागण्या मान्य करावं। ही भरती प्रक्रिया 2 महिन्यानंतर न घ्यावं। आणि सध्या काल पाऊस पडल्यामुळं काही विद्यार्थी आहेत धुळेवरनं, जळगाववरनं किंवा नाशिकवरनं या जिल्ह्यातून आलेले आहेत सोलापूरमध्ये। तर त्याने पाऊस पडल्यामुळं डेट वाढून देत आहेत, पण डेट वाढून दिल्यानंतर जे पोरगा आले धुळ्यावरनं त्यांच्यासाठी राहण्याची सोय नाही आहे, खाण्याची सोय नाही आहे। ते रस्त्यावर किती दिवस म्हणून राहणार ते? त्या सरकारला एवढंच विनंती पावसाळा झाल्यानंतर भरती प्रक्रिया घ्यावं। काल रात्री आणि काल संध्याकाळी थोडा पाऊस पडल्यामुळे ग्राउंडवरती जे रनिंग ट्रॅक आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी थोडे पॅचेस तयार झालेले आहे चिखलाचे, ते आपण कव्हर करतो आहे मुरुम आणि इतर साहित्य टाकून, जेणेकरून उमेदवारांना या ट्रॅकवरती पळताना कुठलीही अडचण होऊ नये। आता बऱ्यापैकी ग्राउंडचं काम जे आहे ते होत आलेलं आहे। आणखी 1-1.5 तासामध्ये अशाच प्रकारे जर वातावरण राहिलं आणि थोडं ऊन आलं तर आपण ग्राउंड टेस्ट कंडक्ट करू शकू।